सोलापूर म्हणलं की सर्वात पहिलं डोळ्यासमोर येते ती सोलापूरची फेमस शेंगा चटणी। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण हेच पाहतोय। यासाठी आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे मंद गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतलेले शेंगदाण्याचे पहिलं साली काढून घ्यायच्या आणि त्यानंतर ते शेंगदाणे अजून डबल भाजून घ्यायचे। भाजून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। या ट्रिकमुळे तुमची चटणी जी होणार आहे ती एकदम क्रंची आणि एकदम टेस्टी बनते। शेंगा चटणी बनवताना ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भाजून घेतलेले शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या, जिरे, लसूण, मीठ, तिखट हे सगळं टाकून बारीक करून घ्यायचं। मिक्सर फिरवत असताना पल्स मोडमध्ये फिरवायचं। त्यामुळे आपली चटणी जी बनते ती क्रंची आणि टेस्टी बनते। तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीला रंग आणि टेक्स्चर एकदम बरोबर आलेला आहे। चटणी बनवणं काही अवघड नाही, पण शेंगा चटणी बनवताना शेंगदाणे भाजण्याची ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमची चटणी अगदी टेस्टी आणि खमंग होणार। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा चटणी ट्राय करा आणि कमेंट करा चटणी कशी झाली ते। ही चटणी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता। बाजरीची भाकरी, शेंगा चटणी, दही, कांदा, मिरची एवढं सगळं जेवायला भेटत असेल तर यापेक्षा दुसरं मोठं सुख कोणतंच नाही असं मला तर वाटतं। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग।